नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो व्हिडिओचा जो विषय आहे की थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर या थेअरीनुसार, या संशोधनानुसार एक नवीन कन्सेप्ट डेव्हलप होते की सोलर सिस्टीम और युनिवर्स इज द ट्रान्झिस्टर. सोलर सिस्टीम और युनिवर्स इज द ट्रान्झिस्टर. तर ट्रान्झिस्टरमध्ये काय असतात? बेस असतो, इमिटर असतो आणि कलेक्टर असतो. काय बोलतो? ट्रान्झिस्टरमध्ये काय असतात? बेस असतो, इमिटर असतो, कलेक्टर असतो. तर अकॉर्डिंग टू माय रिसर्च अँड अकॉर्डिंग टू थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, बेस जो आहे ना, बेस हा मूनला रिप्रेझेंट करतो. तो थिनली डॉम्ड असतो, तो मूनला रिप्रेझेंट करतो. इमिटर जो आहे ना, तो अर्थला रिप्रेझेंट करतो आणि कलेक्टर जो आहे ना, तो सनला रिप्रेझेंट करतो. और वाइस वर्सा ऑल्सो, अकॉर्डिंग टू सचिन किरस थेअरी ऑफ टाइम कंपल्सेशन. त्याच्याविषयी मी जास्त डिटेलमध्ये माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव वाचकांना माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाइड, सचिन किरस थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट, sin theta and cos theta, these are the universal ratios. Rectangle, when the point differentiate, then line is going to create and the point is equivalent with the dx of the integration or differentiation. dy is the parallelogram, dy is the rectangle जो न्यूटनला अपेक्षित आहे. मी जास्त डिटेलमध्ये माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, तर वाचकांनी हे वाचावं आणि त्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू.